RT ॲडमिशन 2026-27 तर पालकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। 3 किलोमीटरचा नियम लागू झालेला आहे आणि 3 किलोमीटरच्या शाळा पालकांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होणे सुरू झालेलं आहे। जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर तुम्ही डायरेक्टली नवीन फॉर्म भरू शकता आणि तुमच्या लॉगिनमध्ये आता 3 किलोमीटर त्यानंतर 3 किलोमीटरच्या वर सुद्धा शाळा उपलब्ध झालेल्या आहे। पालकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे की तुम्ही आतापर्यंत 1 किलोमीटरमध्ये फॉर्म भरत होते, आता 3 किलोमीटरमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता, 3 किलोमीटरच्या वर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। तर साईडवर संपूर्ण A to Z अपडेट आपण बघणार आहे आणि 3 किलोमीटरसाठी फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा तुम्हाला मॉर्निंगला फ्रेश नवीन व्हिडिओ देण्यात येणार। त्या प्रकारे संपूर्ण पालकवर्ग आपला फॉर्म भरू शकतात, ज्यांनीही फॉर्म भरलेला नसेल ते पालकवर्ग। तर बघू शकता साईडवर आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर साईडवर जे नोटिफिकेशन आहे यामध्ये अजूनपर्यंत कोणताही बदल झालेला नाही आहे, परंतु फॉर्ममध्ये आपण जर फॉर्म भरत असेल तर त्यामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे। आपण याच व्हिडिओमध्ये लाईव्ह तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे। तर आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्ही डायरेक्टली आता लॉग इन करणार, कारण की आम्ही ID आणि पासवर्ड जनरेट केलेला आहे, कारण की आम्ही फॉर्म सबमिट केलेला नाही आहे अजून। तर आम्ही आता तुम्हाला 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या वर शाळा कशा निवडायच्या या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि RT ॲडमिशनच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुम्ही स्कूल सिलेक्शनमध्ये बघा ऑप्शन आणि बघू शकता अकॅडमिक इयर 2026-27 म्हणजे चालू वर्ष 1 किलोमीटर 1 ते 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या वर संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्ही आता 3 किलोमीटरमध्ये सुद्धा शाळा निवडू शकता। आता कशा निवडायच्या बघा, जर तुम्ही स्टार्टिंगला इथे क्लिक केलं तर तुम्हाला 1 किलोमीटरच्या शाळा येणार, त्यामधून तुम्ही शाळा निवडून घ्या। अशा प्रकारे बघा 1 किलोमीटरमध्ये या विद्यार्थ्यांना एकच शाळा येत आहे, इथे क्लिक करून तुम्ही हे पेज सेव्ह करू शकता। त्यानंतर जर तुम्हाला 1 ते 3 किलोमीटरमध्ये शाळा पाहिजे असेल तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता 7 ते 8 जास्त शाळा आलेल्या आहेत, तर इथून ज्या शाळा पाहिजे अशा प्रकारे टिक करू तुम्ही संपूर्ण शाळा म्हणजे टोटल 10 शाळा निवडू शकता। तर ज्याही पालकवर्गांनी फॉर्म भरलेला नसेल त्यांनी आपला फॉर्म भरा आणि ज्यांनी फॉर्म भरलेला असेल तर त्यांना त्यासाठी परत व्हिडिओ देण्यात येत आहे, कारण की त्यांच्या लॉग इनमध्ये एडिटचं ऑप्शन सध्या उपलब्ध नाही आहे। तर त्यांच्यासाठी परत एक संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला एक व्हिडिओ देण्यात येणार। सध्या हा व्हिडिओ फक्त त्याच पालकवर्गांसाठी आहे की ज्या पालकवर्गांनी फॉर्म भरलेला नसेल, त्यांना शाळा येत नव्हत्या, तर शाळा येणे सुरू झालेले आहे। तर तुम्ही 3 किलोमीटरमध्ये तुमच्या पाल्याचा फॉर्म भरू शकता। तर लवकरात लवकर आपला फॉर्म भरा। उद्या तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। आणि जेही पालकवर्गांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या कमेंट्स येणारच आहे की सर आम्ही फॉर्म एडिट कसा करायचा, या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। काही घाबरण्याचं कारण नाही आहे, A to Z माहिती देण्यात येणार। तारीखसुद्धा वाढवून देण्यात आलेली आहे, 25 तारीख देण्यात आलेली आहे, म्हणजे अजून तुम्हाला 7 दिवस जे टाईम पिरियड आहे हा सुद्धा वाढवून देण्यात आलेला आहे। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे, A to Z माहिती देण्यात येणार। सध्या आनंदाची बातमी आहे की 3 किलोमीटर हे सुरू झालेलं आहे आणि यासाठी A to Z पालकवर्ग वाट बघत होते, आता संपूर्ण पालकवर्गासाठी ही आनंदाची बातमी आहे। तर RT ॲडमिशनसाठी कनेक्ट राहा। तुम्हाला फॉर्म भरण्याचा व्हिडिओ, कारण की 3 किलोमीटरमध्ये फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा अपडेट देण्यात येणार आता। त्यानंतर एडिटचा पालकांसाठी सुद्धा अपडेट देण्यात येणार आणि या व्यतिरिक्त जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, त्यावरती सुद्धा तुम्हाला माहिती देण्यात येणार। तर RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।